एखादी ट्रिप संपली तरच नवीन ट्रिप सुरू होते. पण मित्रांसोबत घालवलेले हे क्षण, या आठवणी कायम आयुष्यभर लक्षात राहतात. परतीचा प्रवास सुरू झाला आहे, पण मन अजूनही समुद्रकिनारीच आहे. मन अजूनही मित्रांच्या घोळक्यातच आहे. मित्रांच्या मनातच मन गुंतलंय. ऐका ना. हॅलो, नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि समीर एका वेगळ्या पद्धतीने आपल्या व्हिडिओचे स्टार्ट करत आहे. नमस्कार मित्रांनो, हे आमचे मित्र श्री, ज्यांचं की चॅनल आहे यूट्यूबला श्री थॉट्स करून. तर नेहमी ते व्हिडिओ वगैरे टाकताना इंट्रोडक्शन वगैरे भारी देतात आणि तो टोन असतो ना, तो टोन आम्हाला खूप आवडतो. तर मी त्या टोनमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल श्री थॉट्स मध्ये. आणि नेहमीच या चॅनलला आपल्याला नवनवीन व्हिडिओ आणि वेगवेगळे व्हिडिओ, म्हणजे आपण ट्रॅव्हलिंग वगैरे करतो किंवा ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला वेगवेगळे अनुभव वगैरे येतात आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी अशी माहिती असते जी की अजूनही गुपित आहे. कारण आपल्याला पूर्णपणे जे ठिकाण फिरतो त्या पूर्ण ठिकाणाला आपण भेट देत नाही. परंतु या चॅनलमध्ये एकमेव असं जे काही माहिती वगैरे असते की जे आपल्याला कधीही कळलेली नाही किंवा आपण ज्या ठिकाणी जातो ती पूर्ण ठिकाणं आपण प्रॉपरली अशी फिरत नाहीत. ती ठिकाणं आमचे मित्र, जिने नाव आहे त्यांचं श्री करून, आणि त्याच नावाने चॅनल आहे श्री थॉट्स. म्हणजेच या चॅनलला तुम्हाला 100% यावं लागेल. आणि आला तर नुसतं येऊन फायदा नाही, व्हिडिओ लाईक करायला लागतील आणि शेअर आणि सबस्क्राईब. आणि सबस्क्राईब केल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमच्या लिस्टमध्ये जेवढे काही कॉन्टॅक्ट आहेत, कॉन्टॅक्टला प्रत्येक कॉन्टॅक्टला खरं असं सांगून की बाबा की हा व्हिडिओ शेअर करा. कारण कसं असतं माहिती आहे का, कुठली माहिती आपल्याला पूर्णपणे मिळणं ते गरजेचं असतं आणि तो सांगणारा असतो, त्यांनी त्यामागची घेतलेली कष्ट असतात. तर खूप सर्वांचं मी एकदा आभार मानतो की आपण या ठिकाणी आम्ही कोकणमध्ये आलेलो होतो आणि आता हॉटेल सोडायची वेळ आहे. तर आमचे मित्र म्हणले की जरा थोडे इंट्रोडक्शन जास्त झालं मला वाटलं, पण नक्की या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि लाईक महत्वाचं. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र, पार्वती पतये नमो, हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, मी ऋषभ निकम. तर आम्ही 2 दिवस झालं कोकणामध्ये आलो होतो. तर काय जे घडलं, आम्ही कसा एक्सपिरियन्स घेतला, बरोबर, काय जे घडलं आणि आम्ही कसा एक्सपिरियन्स घेतला ते सगळं तुम्हाला हे चॅनलवर टाकून देतात. तर सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र. मित्रांनो, या जेवढे आमचे मित्र होते ना, आम्ही 6-7 जण आहे. आता हे 2 जण तुम्हाला दिसले, बाकीचे तुम्हाला हळूहळू दिसतील कारण की पॅकिंग चालू आहे, बाकी सगळे येत आहेत. तर प्रत्येकाचा आपण एक्सपिरियन्स देखील घेणार आहोत. आणि आज आहे संडे मॉर्निंग. आज आम्ही आता दिवसभर आमचा प्रवास, रिटर्न जर्नी आमची कशी असणार आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करा आणि दुसरा व्हिडिओ पण कंटिन्यू पहा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, आज आता आमच्या कड्यावरील गणपतीला जाण्याचा विचार आहे. तर ते पण कसं होतंय बघूया. म्हणजे आता काय म्हणतात त्याला, आमच्या प्लॅनिंगमध्ये तर होतं, पण आता टाईम मॅनेज वगैरे कसं होतंय काय, त्या हिशोबाने सगळ्या पुढच्या गोष्टी होणार आहेत. जाताना आम्ही थोडा वेगळा रूट घेणार आहे. म्हणजे आपल्या चॅनलवरती हा रूट आपण कधीही पाहिलेला नाहीये, तर आपण असा रूट घेणार आहोत जाताना. त्यामुळे इस व्हिडिओ में बने रहिए. चलो. दापोलीहून अंजर्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती हा सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आपण आत्ता चाललेलो आहोत कड्यावरच्या गणपतीच्या दर्शनासाठी. आणि त्याच रस्त्यावरती आहे ना, आपल्याला हा सुंदर स्पॉट पाहायला मिळतो, जिथून अंजर्ले गावाचं हे सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि अरबी समुद्राचा अथांग असा नजारा की जिथे 2 मिनटं का होईना आपले पाय घुटमळल्याशिवाय राहत नाहीत.
मित्रांनो, आपण आता हॉटेलमध्ये निघून आहे ना, आपण आता कड्यावरच्या गणपतीच्या दर्शनाला चाललोय. पण त्याच्या आधीच आहे ना, आपल्याला हा सुंदर असा इथं स्पॉट पाहायला मिळतो. इथून आपल्याला थेट सुवर्णदुर्ग किल्ला दिसतोय आणि हे सुंदर असं अंजर्ले गाव आपल्याला इथं पाहायला मिळतंय. मित्रांनो, हे जे ना, हे एक सुंदर असं राम मंदिर आहे. त्यानंतर त्याच्याच बाजूला तुम्ही जर इकडे बघितलं तर एक मस्जिद देखील आहे. त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर आहे आणि अथांग सुंदर असा हा अरबी समुद्राचा आपल्याला व्ह्यू इथून पाहायला मिळतोय. तर मी तुम्हाला ते मागे आहे ना लोकेशन पण दाखवतो बॅक साईडला. इथं पार्किंगचं एरिया देखील आहे आणि हाच समोरून जो रोड चाललेला आहे तोच, आणि इथंच पार्किंगचा स्पॉट आहे. हा स्पॉट दिसला ना की इथं थांबून नक्की तुम्ही फोटोज काढा, रील्स काढा आणि सुंदर अशा व्ह्यूचा नजारा घ्या, आनंद घ्या. आणि हो, तुम्हाला जर हा व्ह्यू आवडला असेल ना तर नक्की कमेंट करा. आणि मित्रांनो, इंस्टाग्रामला जर तुम्ही फोटो अपलोड केले तर मला मेन्शन करायला विसरू नका. सुंदर असा हा व्ह्यू एन्जॉय करा. तर मित्रांनो, सुंदर असा सी व्ह्यू एन्जॉय करत करत आपण आता कड्यावरील गणपतीच्या दर्शनाला चाललेलो आहोत. आता बऱ्यापैकी दुपारचे आता 12 वाजलेले आहेत. तर आपण आता दर्शन घेऊन आपला परतीचा प्रवास सुरू होणार आहे. आणि आपण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं यावेळेस आपण जरा वेगळ्या रूटने आपण घरी जाणार आहोत, भोरला जाणार आहोत. तर ते महाबळेश्वर मार्गे जाणार आहोत आंबेनळी घाटातनं. आणि प्रतापगडला देखील जायचा आमचा विचार आहे. पण आता बघूयात कशा गोष्टी जुळून येतात, टायमिंग वगैरे त्यानुसार आम्ही ठरवणार आहे. आणि इकडून पण बघा किती व्ह्यू मस्त दिसतोय. अनिस भाई आहेत आपल्या विटाराचे सारथी, आणि हे ऋषी आणि राहुल. कसं काय चाललंय मग? व्यवस्थित चाललंय. चला, आपण आता थेट आता मंदिरात पोहोचूयात आणि तिथंच तुम्हाला शूट पण दाखवेन मी. आणि थोडक्यात रस्ता आहे मंदिराला, 15 मिनिटं अजून आहे आपल्याला लागतील जायला. आणि तिथे गेल्यावरच तुम्हाला थोडक्यात माहिती सांगेन, कारण की ऑलरेडी एकदा दोनदा आपण व्हिडिओज बनवलेले आहेत आणि मस्तपैकी छान छान सिनेमॅटिक शॉट्स आपण काढणार आहोत. बघा मंदिर आता डोंट नो इथून दिसतं. हा बघा इथं मंदिर आहे. तर सिनेमॅटिक शॉट्स आपण मस्तपैकी घेणार आहोत. इथे एक मोठा मस्त पूल आहे, एक नंबर लोकेशन समोर. हा, समोरचा ब्रिज दिसतोय तो. अंतर लांब आहे. अनिस भाईंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या चालू आहे. सिनेमॅटिक शॉट्स पण अनिस भाई घेणार आहेत, ते तुम्हाला आपल्या ह्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. फोटो काढला इथं, व्हिडिओ काढा पूर्ण. मंदिराकडे जाताना आहे ना मित्रांनो, आपल्याला हा सुंदर असा ब्रिज पाहायला मिळतो. त्याचा खूप मस्त नजारा दिसतो. हे बघा, इकडे आपल्याला काही होड्या पण पाहायला मिळतात. हा ब्रिज बांधल्यामुळे खूप गावाचा संपर्क वाढला, इकडच्या पर्यटन वाढले. काय आता खूप या गावात येतो म्हणून इकडं लांबून खूप येतो फिरून. कनेक्टिव्हिटी वाढली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडून लांबून यायचं म्हणजे किलोमीटर्स पण वाढणार, वेळ पण जाणार तुमचा. किंवा जे काही तुम्ही इकडून त्या होड्या घेऊन जे लोक जायचे ते ऑब्व्हियसली ती रिस्कच होती. त्याच्यामुळं हा ब्रिज बांधल्यामुळे ना कनेक्टिव्हिटी खूप चांगली झाली आणि त्याच्यामुळं लोकांचा पण फायदा झाला, पर्यटकांचा पण फायदा झाला आणि पर्यायाने कोकणकरांचा देखील फायदाच झाला या गोष्टीमुळं. इथे एक बेस्ट लोकेशन आहे, ते मी तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, मस्त लोकेशन दिसतंय, खूप भारी दिसतंय. म्हणजे हा अंजर्लेचा बीच आहे आणि समोर आय डोंट नो दिसतंय का नाही, तिथं कड्यावरील गणपती आपल्याला दिसतंय. व्हाईट कलरचा एक स्पॉट आहे, मी तुम्हाला झूम करून दाखवतो, दिसतंय का बघूयात आपण. येस, या पॉइंट वरती व्यवस्थित दिसतंय. आणि ह्या आपल्या 2 गाड्या, विटारा ब्रेझा आणि वॅगनार. चलो लेट्स हेड इट. दापोलीपासून साधारणपणे 8 किलोमीटरवर असलेलं अंजर्ले गावातील हेच सुप्रसिद्ध असं कड्यावरील गणपतीचं मंदिर. मित्रांनो, आपण आता कड्यावरील गणपती अंजर्ले येथे पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघताय बऱ्यापैकी गर्दी आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळेला इथे येतो
एवढी गर्दी खूप रेअरली मला दिसते इकडं. चप्पल स्टँडच्या इथं आपण आपली चप्पल काढलेली आहे आणि आपण आता एंट्री करूयात. पाय भाजतायत. या मंदिरात ही एक जी पद्धत आहे ना ती मला खूप आवडते की तुम्ही तुमचे पाय धुवून गणपतीच्या दर्शनाला जा. आणि हे सुंदर असं मंदिर. मित्रांनो, हे जे मंदिर आहे ना हे खूप जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. म्हणजेच महागणपतीचं हे कड्यावरचं मंदिर आहे ना, म्हणजे एका डोंगराच्या टेकडीवरती हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथून अरबी समुद्राचा अथांग असा सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. आणि खूप भक्तिमय वातावरण असतं इथं. इथंच बाजूला एक शिवमंदिरसुद्धा आहे. आणि हे महागणपतीचं मंदिर आणि ही बाप्पाची मूर्ती जी आपल्या मनातच भरते. आता इथं शूटला परमिशन नाही आहे, तरी पण मी 1-2 मिनटं फक्त शूट केले आणि लगेच बंद केले. आता इकडे ना एक गणपतीचं एक पाऊल आहे. ह्याची एक खूप रंजक अशी कथा आहे. ती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये कवर केली, त्यामुळे ती आत्ता मी काय सांगत नाही. तर आत्ता आपण फक्त आहे ना त्या गणपतीचं जे पाऊल आहे ना त्याचं आपण दर्शन घेऊयात. आणि किती सुंदर किती भारी ते दिसतं ना असं छोटूसं गणपतीचं पाऊल, ते तुम्ही पाहून घ्या. म्हणजे ते बघता क्षणी आहे ना आपल्याला एक खूप असं आनंद वाटतो. खूप प्रेरणादायी ते आपल्याला गोष्ट वाटते. आणि आता बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला मित्रांनो. तर दुपारचं जेवण आम्ही दापोलीमध्येच केलं मित्रांनो. आणि आत्ता आपण आहोत आंबेनळी घाटामध्ये, जो की पोलादपूरपासून महाबळेश्वरकडे कनेक्ट होतो. म्हणजेच अर्थात रायगड जिल्ह्यापासून सातारा जिल्ह्याला जोडणारा हा आंबेनळी घाट, जो की पावसाळ्यामध्ये ना याचं खूप विहंगम असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सध्या बऱ्यापैकी रस्ता खराब पण आहे, बऱ्यापैकी रस्त्याचं काम पण झालेलं आहे. पण एकंदरीत मी तुम्हाला सांगू शकतो की ओव्हरऑल ही तुमची जर्नी ह्या घाटातनं खूप सुंदर आणि सिनिक असणार, एवढं मात्र नक्की. तर मित्रांनो, आता संध्याकाळच्या जवळपास 4-4:30 वाजलेले आहेत. साधारणपणे 6 वाजेपर्यंत आम्ही महाबळेश्वरमध्ये पोहोचू असा आमचा अंदाज आहे. त्याच्यानंतर रात्रीचं जेवण वाईमध्ये करायचं असा आमचा विचार चालू आहे. आणि ते करून मग आम्ही भोरला रात्रीपर्यंत साधारण 11-12 वाजेपर्यंत पोहोचू असा आमचा विचार आहे. पण आता जास्त काही फारसं मी पुढं शूट केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी आता हा आपला व्हिडिओ इथंच एंड करत आहे. तर मित्रांनो, कोणत्याही कारणास्तव तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पण पाहून घ्या, कारण की पहिल्या व्हिडिओमध्ये खूप सारी मजा मस्ती आहे. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुंदर असं गणपतीचं मंदिर दाखवून हा आमचा परतीचा प्रवास थोडक्यात याचं मी वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे. म्हणजे आत्ता पण तुम्ही स्क्रीनवर बघताय बऱ्यापैकी रस्त्याचं काम झालेलं आहे. आणि हे महाबळेश्वरमधली रम्य अशी सुंदर अशी संध्याकाळ महाबळेश्वरच्या मेन मार्केटमध्ये आहे आम्ही आत्ता मित्रांनो. भरपूर गर्दी आहे संडे इव्हिनिंग असल्यामुळे. पण इथली जी वाईब आहे ना, इथलं जो आनंद आहे ना तो काहीतरी वेगळाच असतो. चला, ह्याच सुंदर नोटवरती आपण आता व्हिडिओ इथंच थांबूयात, इथंच संपूयात. ओके, टाटा, बाय बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवीन प्रवासामध्ये.